औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सध्या राजकारणाची रणधुमाळी जोर धरत आहे. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जिल्हा परिषद इच्छुक आहात, काय सांगाल? सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्याबद्दल थोडा माहिती देऊ इच्छितो. मी हर्षवर्धन राजेश देशमुख, राहणारा मंद्रुप. मी आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मंद्रुप या गणामधून अर्ज पंचायत समिती या पदासाठी या इच्छुक आहे. त्यासाठीच मी अर्ज दाखल करण्यासाठी आज जिल्हा परिषद या ठिकाणी आमच्या गावकरी मंडळी सर्वांना घेऊन या ठिकाणी आम्ही आज पोहोचलेलो आहोत. तर या ठिकाणी बघता चांगलं वातावरण आहे, एकदम ऊर्जादायक आहे, सर्व लोकांचे प्रतिसाद चांगला आहे. तर असं सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावो आणि इलेक्शनमध्ये आम्ही चांगल्या मताने निवडून यावं ही एक अपेक्षा आहे. तर परत एकदा सर्वांना धन्यवाद. मी आता सध्याला भाजप या पक्षाकडून इच्छुक तिकिटाची मागणी केलेली आहे. तसं इच्छुक सुद्धा आहे की आणि अपेक्षा आहे की त्यांनी या मागणीला मला न्याय देतील, मला तिकीट मिळेल. कारण की अजेंडा काय ठेवलाय तुम्ही, विजन काय ठेवलेलं आहे? विजन असं असणार आहे माझं, मी एक यंग जनरेशन आहे, युवा पिढी आहे. तर युवा पिढीला धरून त्यांच्या पुढं जे काही गोष्टी लागणार आहे, जसं की अनएम्प्लॉयमेंट आपल्या इकडे वाढत चाललेली आहे, रस्त्याची कामं व्यवस्थित होत नाही आहेत, जे मुबलक सुविधा आपल्या ठिकाणी पाहिजे ते आपल्याला मिळत नाही. तर त्याच्याकडं माझं एक जास्तीत जास्त लक्ष त्या गोष्टींवरती असणार आहे. शेतकऱ्यांसाठी उत्पादनं वाढण्यासाठी आता आम्ही कृषी प्रदर्शन घेतलं होतं. तर त्या माध्यमातून किंवा आणि काय कॉन्फरन्सेस घेऊन शेतकरी लोकांचं उत्पादन वाढण्यासाठी किंवा आणि युवा लोकांसाठी जास्तीत जास्त जे काही करता येईल त्यांचे रोजगार वाढवण्यासाठी त्यासाठी माझा प्रयत्न असेल. धन्यवाद. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ